पांढऱ्या दादाने उचलून घेतला म्हणजे उंची किती कमी आहे पण किती उंचावर नेऊन ठेवलाय आजच्या या नांगरणी महोत्सवामध्ये. काल ती तांबडी छत्री नेलीस त्याच्या फक्त ताराच आणल्यास काय करू मोठ्या शिंगाचा बैल आला मला समजलंच. ओंकार घाणेकर पाहणारे बादल आणि राजा. त्यानंतरची जोडी आहे संजय वामन सावंत. अनेक स्पर्धेमध्ये नैपुण्य मिळवलंय. कालच्या स्पर्धेमध्ये सुद्धा अव्वल आणि द्वितीय क्रमांक पटकावणारी जोडी संजय वामन सावंत रत्नागिरी पाली. त्यानंतरची जोडी आहे ओंकार होळे आगवे तेज दरार धावणाऱ्या जोड्या मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहेत. 6व्या क्रमांकाची जोडी आहे स्वराज स्वप्नील गुरव ए. 7व्या क्रमांक आहे स्वराज स्वप्नील गुरव सी आणि 8वा क्रमांक भैरी चंडिका अरुण होळे शिरवली. भावेमामा प्रसन्न यजमान जोडी ही जोडी सुरेश गोड असणार आहे. त्यानंतर 10व्या क्रमांकाला प्रकाश सखाराम गुडेकर मांडकी. हॅलो दादा कोणती मुंडेगावचे सरपंच रोहित मथुर बैलांना अख्खा महाराष्ट्र गाजवला. संपूर्ण भारतभर नाव नेलं पण हा मात्र कापरेकरांचा मथुर आहे. कापरेगावचा मथुर आहे. श्रीदेव नागार्जुन नावानं धावणारी जोडी आहे. ज्या जोडीचा ख्याती आहे स्वप्नील सुतार. अतिशय तरबेज जोडी आहे. बाई देवगरकर सुट्टी करण्यासाठी येतोय. पुढे अजून येते चल जाऊ दे सरळ सुतार स्वप्नील सुतार चल समोर जाऊ दे. झेंड्याकडे नको मित्रा तो झेंड्याकडे नको स्वप्नील जाऊ दे सरळ स्वप्नील. स्वप्नीलचं काहीतरी वेगळंच मन आहे मित्रांनो कारण जोडी अडखळत चालली होती पण तरी सुद्धा या मित्रांनं चांगली जोडी नेण्याचा प्रयत्न केलाय. आता जोरात येऊ दे मित्रा. तुझं नाव आज या ठिकाणी रोशन करायचं असेल. चिखलात पडू नको तुला शपथ आहे. पावलं जोरदार उचलायला पाहिजे. आला तू बाबा धुडू आला. वा 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 वा. हा शेवटपर्यंत चांगला दम काढलाय. बघूया राजा वर्ते यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेले. साहिल बने या जोडीचा मालक आहे पण खऱ्या अर्थाने ही जोडी पळवत असताना आपण पाहतोय आरुष सिंगल आगवीची जोडी आहे. साहिल बने पळवतो. भारत आणि सोनिया आता घेऊ भारतला. शाबास या ठिकाणी पळण्यासाठी अनुकूल होते जोडी. साहिल तू मात्र पळायला पाहिजे. वेग वाढव वेग मंदावला नाही पाहिजे. तुझ्या पावलाची जागा दाखवून द्यायला पाहिजे मित्रा. या ठिकाणी शेवट मात्र थोडासा संथ गतीला होतोय. महाकाळ आणि राजा स्वतः तानुदादा गुरव सुट्टी करण्यासाठी येत आहेत. या वेळेला जोडीचे निश्चितच हाकण्यासाठी सज्ज होतो तो धामणाक मला वाटतं. बघूया कुंभारखाणीचे तानुदादा पहिल्याच मैदानावर 5वा नंबर. मोरेगावला सुद्धा 5वा क्रमांक पटकावला. त्याच तानुदादांची जोडी मैदानावर येते. स्वतः त्यांचा सुपुत्र ओम्या एका बाजूला. जोडी सुट्टी आहे. थोडीशी उशिरा सुट्टी झाली ओम्याकडून पण ही जोडी जबरदस्त आहे. हे पळू दे जोरात पळायला पाहिजे. महाकाळला घे आतमध्ये. आता जोरात पळ मित्रा. या ठिकाणी जोरात जोडी यायला पाहिजे. उशीर होता विलंब होता कामा नाही. अप्रतिम धावणारी जोडी आहे. स्पीड मात्र वाढायला पाहिजे. वेग मंदावायला नको. वेळ होतोय मित्रा. जोरात राजाला घे. 27-97 सुट्टी करण्यासाठी आहेत. बघूया छोटू जोडी लावून घ्या. जबरदस्त जोडी आहे. संजय वामन सावंत परशानी शंकर रत्नागिरी पालीहून आलेली जोडी. शंकर या ठिकाणी या सुरांचा नाद करायचा
या ठिकाणी कमाल होतीये. काय 24 ओंकार घाणेकर कोंडमाळा सुपुत्र ही जोडी पळवण्यासाठी सज्ज होतो मित्रांनो. कार्तिकी रोहित शिंदे नावाने धावणारी जोडी शिंदे सरकारांची जोडी आहे. रोशन कदम आपण महिलांचे जरी आहे ते रोशन कदम कार्तिकी रोहित शिंदे स्वतः कार्तिकी पण मैदानात दाखल झाले मित्रांनो. ही आपल्या काळ्या मातीची जादू आहे. वेळाधिकारी तयार बैल लावले जात आहेत. तेज का राज झाकी तयार ओंकार बाहेर कशाला गेलास. ओंकार घे आत घे. अडचणीचा प्रवास तुला खूप कठीण जाणार आहे. पण जो कठीण समयात कामास येतो तोच खरा मोठा होतो. वा 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 ओंकार चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अजूनही संधी आहे तुला संधी आहे ओंकार. अजूनही 500 रुपयाचं बहारदार ना 500 रुपयाचं बक्षीस मित्रांनो. पांढऱ्या जाताना उचलून घेतला म्हणजे उंची किती कमी आहे पण किती उंचावर नेऊन ठेवलं आहे आजच्या या नांगरणी महोत्सवामध्ये ओंकार घाणेकरनं निश्चितच. चला मामा या जोडीचं कौशल्य सांगतो मित्रांनो. या ठिकाणी रामू घुमडे या जाकीचा नाद करायचा नाही मित्रांनो. वाडा भेसराची स्पर्धा 13 तारखेला जी संपन्न झाली आदिश इंदुलकरांची जोडी या जाकीनं मित्रांनो ओलांडली. या ठिकाणी आपण पाहतोय पाखरे आणि शंकर. रामू घुमडे पाखरेचा स्पीड बघा मित्रांनो. रामूची पावलं चालली म्हणजे ते करा रामू हे मित्रांनो. आणि आता मात्र पळवायला विसरू नको. घे आतमध्ये घे शंकरला आतमध्ये घे. ऐकत नाही खूप लांब जातोय. लोंढा गेला रामू उठायला पाहिजे मित्रा. अजून मित्रा तुला संधी आहे. या ठिकाणी संधीचं सोनं करायचं असेल तर वार रामू घे वळव. अजून मित्र संधी आहे तुला. जोड्या खूप कमी आहेत. रामू तुझ्यावर संपूर्ण कार्यक्रमाची या नांगरणी स्पर्धेचं पूर्ण कौशल्याने दाखवताना रामू पुन्हा एकदा तेजाने उठतोय. पुन्हा एकदा त्याच उमेदीने उठतोय आणि तशाच प्रकारची जोडी हाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि शंकरची जोडी सावंतांची जोडी आणि ही जोडी मात्र 3 नंबरला आतापर्यंत बसते. 25-50 पुढची जोडी आदरणीय लक्ष्मणदादा येडगे यांच्याकडून 500 रुपयाचं जोरदार बक्षीस. खरात कुठे आहे का बक्षीस लावायला घाबरताय. यानंतरची जोडी आहे जोडी क्रमांक 10 प्रकाश असू द्या महाराज तसं. या ठिकाणी प्रकाश सकाराम गुडेकर मांडकी चिक्या आणि पक्क्या. आणि मित्रांनो जोडी हाकण्यासाठी येतोय विक्रांतदादा ऋतिक रोशन. कोणी पाहिलं नसेल तर ऋतिक रोशन पाहून घ्या मित्रांनो. नाद करायचा नाही. या ठिकाणी ही जोडी आहे ती चिक्या आणि पक्क्याची. नीट लावून घ्या. जास्त मुरगटायची नाही जास्त मुदलायची नाही म्हणतात. मुदलायची नाही. बाबा तुझं नाव रोशन करायला पाहिजे. तुझ्या नावात ऋतू पण आहे आणि रोशन पण आहे. दोन्ही बाजू हे कॉम्बिनेशन कसं राखायचं हा ताईनं कसं राखायचं तर बाबा तू ठरव. आणि आज या ठिकाणी मित्र सांगतो माझ झाली पण मी म्हणलं नाही बराच वेळ लक्ष्मण दादाला काम नव्हतं त्यांच्या कार्यकर्त्यांना ते आता काम पण ज्याची घडतोय क्रमांक 11 अर्णव सचिन हरेकर या जोडीला मित्रांनो 25,000 रुपये जिंकले भाड्या घसरडला. ज्या जोडीनं रामपूर असेल शिवाय विविध मैदानावर आतापर्यंत झालेल्या चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. समाधानकारक कामगिरी केली आहे. ज्या जोडीचा जॅकी असतो तो रुपेश किंजळकर राजा आणि सर्जाची जोडी. बघूया अर्णव सचिन हरेकर नावानं धावणारी जोडी
दोन्ही बैलांची ठेवण बघा, राखण बघा मित्रांनो, अप्रतिम. शिंगांपासून ते पावलांच्या बैलांच्या पायापर्यंत बघा कसा ठेवण आहे. या ठिकाणी विशिष्ट प्रकारची मूर्ती. सर्वांनी बाजूवर सर्वांनी जोडी आणली जाते. एका बाजूला उमडे दादा, दुसऱ्या बाजूला आकाश सुदम. या ठिकाणी बघूया आपण मित्रांनो, रुपेश किंजाळकर तयार होणार आहे. एका बाजूला येतो तो ओंकार खाणेकर, दुसऱ्या बाजूला आकाश दुदम. भाई देवघरकर मदत करायला येतोय. या जोडीनं विक्रम केलेला आहे. जर आज रुपेश किंजाळकरनं कमाल केली तर विक्रम जोडी काढू शकतो मित्रांनो. चांगली जोडी आहे. सर लावलं काय? ओके जॅकी बैलाच्या वर दिसत नाही. करा बाजूची सगळ्यांनी बाजूला. ओंकार सरळ करून घे. आता रामू दादा येतोय. प्रत्येकाचं मित्रांनो सहकार्य महत्वाचं आहे. या ठिकाणी नवनवीन जाकी घडतात. आता बघा 3-4 जाकी आलेले आहेत रुपेशला सहकार्य करण्यासाठी, अर्णव सचिन हरेकरांच्या जोडीला मदत करण्यासाठी. रुपया बघा, अरे खातो काय हा शोध लावायला लागेल. हा बाबा रुपया किंजळकर काय खातो पण दमदार जोडी आणतो. या जोडीवाल्याचं कौशल्य आहे मित्रांनो. या जोडीवाल्याचं काम करायचं नाही. अप्रतिम जोडी आणतो. आता मात्र जोरात जाऊ दे. अर्णव सचिन हरेकर नावाला धावणारी जोडी. पाय 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 पाय. शाबास हे राजा. आता मात्र थोडासा अडचणीचा प्रवास या ठिकाणी किती 24-65. सलामी देतोय बघा. रिव्हर्सच टाकतोय. सलामी अगोदरच जाणलं होतं मित्रांनो. घे 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 महेश, घे पुढं जाऊ दे माया. आतल्याला सरळ कर बाबा. वा शाबास, चांगली स्पीड मध्ये जाणारी जोडी होती. हो किती जण. हे सावधान रे. या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या वेळेला जोडी पळत असते त्या वेळेला कृपया आपण सावध असायला पाहिजे. काय झालं खटकतंय, कारण पॉइंटचं गणित आहे आणि हे गणित जर चुकलं तर नंबर हुकतो. चला जोडी येऊ द्या. यानंतरची जोडी आहे जोडी क्रमांक 12, पनश्री आशिष ओपटे चिखली, राय आणि बारक्याची जोडी. घरचा साज पळवण्यासाठी तयार होतोय तो. या ठिकाणी अंकित ओपटे. सगळ्यात धारदार शिंदे विक्रम दादा. या ठिकाणी राय आणि बारक्याची जोडी आहे. तो स्वतःच घरचा साज हाकण्यासाठी सज्ज असतो तो अंकित ओपटे. बघूया आता बघा, तांदे येणार आणि बैल सरळ होणार. हा ही असते का हो भावा. ढकल पण किती ढाकलायचा. राय आणि बारक्याची जोडी. अंकित ओपटे स्वतः जाकी आहे घरचा साज पावण्यासाठी. जबरदस्त जोडी. या जोडीचं वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो, झेंड्या सरशी जर जोडी गेली तर जोडी नंबरात पीठ आहे. मागच्या वर्षीचं काशीचं मैदान. बाहेर आणि नको अंकित, बाहेर आणि नको घे आतमध्ये. इकडे काय पाल्या ठेवली का काय. बैल उतरला. बैलाला सांभाळून घ्या. बैलाला सांभाळून घ्या मित्रांनो. स्पर्धा अनेक होणार आहेत. बैलाला व्यवस्थित झोपायचंय. सावकाश घ्या. या ठिकाणी रेनकोट वाल्याला सांगतोय, काय भावानं दाखवलं रे तुम्ही. खडा पेंड का पत्री पेंड. तुमच्याकडे जोडी बोललीच कशी. ही जोडी झेंड्या सरशी जाणारी जोडी असू द्या. आज दुर्दैव यानंतरची जोडी आता जी पळते ती बंटी सावंत जामसुतवाले आणि जी जोडी पळवतो तो बापले चिले. रामसुतवाले जोडी नाद करायचा नाही. जोडी बघा, बैल बघा, बैलांची तयारी बघा मित्रांनो. बंटी सावंत यांची जोडी आहे बुलेट आणि पवन. तेवढाच तावाचा जाकी आहे बापल्या चिले. बाबल्यादा या ठिकाणी नाद करायचं नाही. सरळ लावून घ्या. मग मोर कटून घ्या. सरळ नाही मग हे भाव बस सोन्या बस कर.
पण मामानो आता त्यांना सांगून काय फायदा नाही. बुलेट गेला कुठे? आता बघा पवन आला. पवन म्हणजे वारा. बुलेट नाही काय का? या ठिकाणी बाबल्याला अडचणीचा प्रवासन होतोय. पण निश्चितच या ठिकाणी बघूया पवनचा गोला बघा. जबरदस्त पवनचा नाद करायचा नाही. पण बाबल्याला गेलाच कुठे? आता भावानं या बाबल्याचं कसं काय धरायचं काय नको याचं प्रश्नचिन्ह उभं राहतंय. पण येतो होडी होडी त्या शेवटच्या प्रेक्षकांना दुसरी नव्हती जोडी त्याला दाखवायला गेला. वा बाबल्याचा कौतुक आहे. या जातीसाठी मित्रांनो काय कारण याचा नियम सांगतो 40-34 कासरा आणि लुमणी सोडायची नाही म्हणून त्याचा हट्ट होता असा. 40 जोडी येते ती यजमान जोडी आहे. यजमान जोडी विजय शेठ छोडे यांच्या मैदानात, लक्ष्मण दादांच्या मैदानात, सुरेश खरातांच्या मैदानात. नाद करायचा नाही. सरपत्ते बांधत सुरेश भुवड आयोजकांची जोडी आहे मित्रांनो. वातावरण बाळू मामा प्रसन्न नावानं विजय शेठनी टीम ज्या ज्या ठिकाणी नेली विक्रम बाबाचं मी कौतुक केलं. भली मोठी टीम होती. पाणी पाजलं संगमेश्वर तालुक्यामध्ये 4 वेळेला मी पाहिलेलं आहे. म्हणून बाळू मामा प्रसन्न हे नाव त्यांना जबरदस्त आहे. या नावानं निश्चितच ठोंबरे बंधू आहे. समोर मोठ्याचा मोठं उदय दादा आहेत, आपी दादा आहे, राकेश दादा आहे. तुझी पावलं मित्र आज उचललीच पाहिजे. जबरदस्त पावलाच्या जोरावरती यजमान म्हणून तू पडायला पाहिजे मित्र. आता मात्र वळावळी जोरदार झेंड्याला घासून येणारी जोडी. जोडी येते भावानं बाजूला व्हा. यानंतर भाईला विनंती असेल आपण आपलं बक्षीस घ्यायला या, नाहीतर साहेर पाटणकर पुन्हा एकदा घराकडे निघाले. विजय शेठ सांगतायत बक्षीस देऊन जा. बक्षीस वितरण करून थांबायचे त्यांना विनंती करतायत. पण पैसे पण जातील. भाई घेऊन जायचंय. या ठिकाणी सागर अनंत गुरव नावानं धावणारी जोडी पुन्हा एकदा या सगळ्या क्षेत्रामध्ये मुन्नाचं नाव आहे मित्रांनो. चालू मोसमामधला एक जबरदस्त हाकणारा हा जाती आहे. जोडी कोणती असू द्या त्या जोडीवर वेगळं कौशल्य पडायला लागतो. हो मित्रांनो या ठिकाणी थोडासा रसिकेज होतोय. भारत पुन्हा एकदा तेवढ्यासाठी ना पुन्हा थोडासा कमी पडतोय. असं बघूया 28-90 किती 28-90 रोहन कैलास भुवड घोडांची जोडी आहे ना. ओमकार बरोबर ना. नाद करायचा नाही. ओमकार कदम जोडी हाकणार आहे. बघूया ओमकार कडून कशा प्रकारे जोडी हाकली जाते. हरण्या आणि सोन्या हरण्या बाहेरचं बघा. हरण्या आमच्याकडे कशाला येतो हरण्या. या जातीचं कौशल्य बघा मित्रांनो. पाऊल बघा त्याचं. 11 नंबर जर्सी परिधान केला नाही. बैल कसे हाकायचे बघा. बाहेर कुठं येतो पण कुठल्याही स्पर्धेला जी गर्दी होत नाही ती शेतकऱ्यांच्या खेळासाठी होते. या लाल मातीच्या खेळासाठी होते. उद्या आमची बारी शिवाजी मला माहिती नाही. पण या शेतकऱ्यांच्या खेळामध्ये मित्रांनो आपली आली काय पांढरा दादा आता आपण पाहतोय मित्रांनो ही जोडी आहे स्वराज सुनील गुरव ए नावानं धावणारी जोडी. सुंदर आणि छोट्या मानक्या पाटे किरण दादा रामपूरवाला किरण दादा कदम जोडी नीट लावून घ्या.
बाबा बाबा मानक्याचा स्पीड बघा. या जॅकीचं खरं कसं आहे मित्रांनो. पांढऱ्या दादा गुरुवांचा हा शिपुत्र आहे. मुन्ना नाद करायचं नाही. हे भावाने छत्र्या बंद करा. हे काय दिसत नाही. हे गेलो बाबा वाटोला केलो. या ठिकाणी जबरदस्त आहे. नाद करायचा नाही या जॅकीचा. भावा पल्ला मोठा घेतला नाही पण पावलं उचलण्याचं कसब बघा. या ठिकाणी या जॅकीचं कसब अनोखं आहे, वेगळं आहे आणि त्याच्यामुळे हा ही कला जोपासत असताना मित्रांनो पल्ला कितीही लांब जाऊ द्या पण फक्त आणि फक्त आपलाच बोलबाला करणारा आपलं सगळं साहित्य मुद्दाम सांगतोय. या ठिकाणी मित्रांनो मुद्दाम सांगतोय कारण संध्याकाळी जाताना माझा रेनकोट सोबत गेला नाही. माझी छत्री मैदानात राहिली. त्याच्या दाराच मी घरात घेऊन गेलो. मग आई ओरडते घरात गेल्यानंतर बाबा काल ती तांबडी छत्री नेलीस त्याच्या फक्त ताराच आणल्यास. काय करू मोठ्या शिंगाचा बैल आला मला समजलंच नाही. म्हणून म्हणतो मित्रांनो छत्री उघडायची नाही. छत्री पण घराकडे जायला हवी. त्याला विजय झोरे जरा खाली मैदानात होते. विजय झोरे झाले. विजय शेठ मैदानात पाहिजे. या नंतरची जोडी रामचंद्र हुमणे बघा. आगवे छोटा शंभू आणि मोठा शंभू. रामू हुमणे या ठिकाणी बैल सरळ करून घेतलेले बघूया. ही जोडी या ठिकाणी कमाल करू शकते मित्रांनो. कमालीची जोडी आहे, ताकदीची जोडी आहे आणि जाकी सुद्धा तेवढ्याच दमदार पावलांचा आहे. चांगली सुट्टी होते. अप्रतिम धावणारी आहे. गोविंद हवा आहे ना तोंडामध्ये. शिट्या बघून बघून जोपर्यंत जाकीला समाधान नाही तोपर्यंत बैल लावून घेतला जातो मित्रांनो. हीच या नांगरणी क्षेत्रातलं खरं कौशल्य आहे. रामू याचा पावलांचा कणखर सांगून जातो. नाद करायचा नाही. ही जोडी सरळ जाऊन सरळ आणायची निश्चितच. आता मात्र ताकद दाखवतोय तर रामू हुमणे. बाबा जोडी नियंत्रण कर. वळव रामू अजून ही संधी आहे. वेळ गेलेली नाहीये. वळून जोरात आणि आता मात्र जोरात पळाव. चित्रीकरण होत आहे ड्रोनद्वारे मित्रांनो. अराफत बाईंच्या रूपानं या ठिकाणी मात्र दमदार जोडी हाकली जाते. आखिरकार राम हुमणेचं कौशल्य पाणाला लागले जाते मित्रांनो. 30-38 सध्या तरी चालायची नाही. चला पुढची जोडी येते. जोडी ट्रॅकवर येते. विजयचे जोडे पण ट्रॅकवर येतात. लवकर या. पुढे थांबा तुम्ही आता. या ठिकाणी शंकर आणि सोन्या स्वराज स्वप्नील गुरव. भाई स्वतः त्या ठिकाणी येतोय. भाईला 1000 रुपये मिळाले. सुट्टी करण्यासाठी बाटे आणि या क्षेत्रातलं मित्रांनो मोठं नाव. एक काळ असा होता सर्वच्या सर्व बक्षीस जिंकण्याची सवय लावणारा पांढऱ्या दादा गुरव. नुसतं मैदानात 4 जोड्यासाठी उतरला. परवा वाड्या वेसराडला सिद्धेश दादांनी 11,000 रुपये दिले. एक जोडी सुट्टी आहे. या ठिकाणी बघूया. अप्रतिम धावणारी जोडी आहे. या ठिकाणी ही जोडी पाहिजे. बघूया बंदा गुरुचा कौशल्य. बंद करा. भावाने जोडी बाद झालेली. या ठिकाणी जोडी बाद होते. काल या दीपेशनं कमाल केली होती ठेकेमध्ये. आज सुद्धा ही जोडी नंबरात बसते का पाहूया. यानंतरची पुन्हा एकदा 2-3 जोड्या जबरदस्त जोडी आहे. सागर अनंत गुरु केवळ मित्रांनो या ठिकाणी 4 जोड्या पळणं बाकी आहे. दीपेश एक नवोदित तारा जो तयार होतोय. आलिमची जोडी आहे. संतोष आलिम शिंदे आंबेरी. बरेच दिवस मैदानावर हार खावी लागत होती पण मित्रांनो काल खेरकेच्या मैदानावर गुलाल लागला या जोडीला. नीट लावून घ्या. आदित्य नीट लावा जोडी. स्वतः
संत योधा आलीम जोडीची सुट्टी करण्यासाठी या ठिकाणी दीपेश दादा गावडे जोडी वा 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 कालच्या मैदान जिंकलं होतं. आज सुद्धा संधी आहे मित्रा. या संधीचं जर सोनं करायचं असेल तर छोटा दीपेश हो दीपेश व्हायला नाही पाहिजे तेच घडलं मित्रांनो. पण बैलाला मानलं पाहिजे. आलीमकरांची जोडी आहे, शिंदे मेरीची जोडी आहे. भावाचा झाला लोडला तरी बैल बाबा ओढला. या ठिकाणी बैल ओढणार पण भावा उठणार कधी. हा छोटासा आहे दीपेश पण होऊन नाही तर बैलांनी बघा सहज त्याला ओढत आणला. मित्रांनो किती वेळ जाऊ द्या. आलीमची जोडी आहे, बाद करायची नाही. शिंदे मेरीची जोडी आहे. पुन्हा एकदा नव्या ताकदीला उठतोय आणि मैदान पार करतोय. 37-42 तुम्हीच पळा डायरेक्ट पळूया का आपण पळूया काय यानंतर एक जोडी पळणं बाकी आहे. पण मित्रांनो लक्ष्मण दादा तुम्हाला सांगतो ज्या जोडीनं विक्रम करणं स्वाभाविक आहे. या जोडीचा नाद करायचा ना मित्रांनो. जाऊ दे जोडी सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे. कुठं गेली अरे आता जोडे बाद झालेली आहे. तिकडे मरू दे जोडी जाऊ दे पण डान्स बघा लक्ष्मण दादा डान्स बघा. या ठिकाणी बैल सांभाळणार पण यांचं काय काय हरवलं ते बघा. चिखला शोधायला लागले. काय पाया अडकलाय बघा जरा. बैलाला सांभाळून घ्या. बैलाला सांभाळा. मामा त्या ठिकाणी जाऊ दे. फुल स्पीडची बैल आहे कारण या बैलांच्या पाठीमागनं जाकी टिकत. 4 जोड्या बाद झाल्या आणि या उर्वरित जोड्यांमधल्या ज्या जोडीनं पहिला नंबर पटकावलाय ती जोडी पहिल्याच क्रमांकाला धावली. छलक आणि मया 19-27 मुन्ना गुरानं पहिला नंबर पटकावलाय. साहिल ही जोडी मैदानावर घेऊन येतोय. दादा साळकी आहे, नंद्या दादा जाधव आहे आणि सध्या तरी मला वाटतं ओंकार खाडेकरच्या हातामध्ये जोडी आहे. बघूया जोडी कोणाकडे दिली जाणार आहे. पण निश्चितच जोडी आहे ती सागर आणि शिवमची जोडी. चेतन जोडी लावून घ्या. अतिशय चांगली जोडी आहे, अप्रतिम जोडी आहे. नंतर काय मी व्हिडिओ करतो. आता मात्र साहिल नांगराची लुंगडी ज्याच्या हातामध्ये दिली जाणार. मित्रांनो या ठिकाणी बहुतेक ओंकार खाणेकरच पळवणार आहे असं वाटतंय. पहिलं सुंदर उभी राहिले मण्यासारखींचं आणि नंद्यादादांचं कौतुक आहे मित्रांनो. आता मात्र ओंकारची कमाल आहे. तुझ्या पावलांची जादू ओळखून आहे, तुझा दमखम आपण ओळखून आहे. पण जबरदस्त जोडी वळवायला पाहिजे. आता मात्र जोडी वळवून जबरदस्त पळवायला पाहिजे मित्र. अडचणीकडे जाऊ नको. तुझा लोंढा होईल मला भीती वाटते. या ठिकाणी ओंकार खानेकरचं जबरदस्त कौशल्य आहे मित्रांनो. आता मात्र जोरात जोडी हाकायला पाहिजे. अंतिम टप्प्यामध्ये थोडा वेग म्हणता येतोय पण बघूया ओंकारचं कौशल्य. 26 बाहेर जाऊ दे. जोडी बाहेर जाऊ दे. आरवली आता कशाला जोडी आणला सूर्या. त्याला जोडी येऊ दे. ही जोडी बाद झाली. आता शेवटची जोडी बोलायची सूर्याला. या ठिकाणी शेवटची जोडी असुर्डेचे सुपुत्र स्वराज्य ग्रुप विजय विनायक कदम विजयदादांची जोडी आहे. असुर्डेवाले स्वतः यजमान घरचा साथ शेवटची जोडी आणि स्वतः त्यांचा सुपुत्र प्रणय ही जोडी हाकणार आहे. आजचा हा नांगरणी महोत्सवाची सांगता करण्यासाठी मित्रांनो घराकडे वळू नका. अजूनही आपण पाहतो या ठिकाणी बराच मोठा अंतर. शेवटची जोडी शिवस्वराज्य ग्रुप. हा प्रणय जाऊ दे घरचा साथ आहे. सागर आहे एका बाजूला सुंदर आहे आणि तुझं हे मैदान झोरेशेठ यांचं मैदान सुंदर आहे. हा सुंदर किती सावकाश जाऊ दे बाद करायचं नाही मित्रा. चला विजयदादांची जोडी. विजयदादा ट्रॅक बदला त्या बाजूला तुमची जोडी कधी येते वाट बघूया. येणार जोडी येणार 100% येणार. या मित्राचं कौतुक आहे. आता अडचणीचा प्रवास हा मित्र कसा पार करतो बघूया. प्रणयचं कौतुक आहे.
बहुतेक पल्ला 1 मिनिटाच्या वरती जाणार, पण या मित्राचं खरं कौतुक आहे. पावलं पावलं उचलतात काय बघूया. हा हा हा, ही जोडी येते आसुर्ड्यातली, शिवस्वराज्य ग्रुप आसुर्डे, विजय दादा गदमांची जोडी. किती मला आवाज लावून आले माहिती नाही, पण जोडी बाद नाही मित्रांनो. शेवटच्या जोडी या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. काय बघूया मित्रांनो, आज तुम्ही आम्ही जे सर्वजण दिसलो याचं सारं श्रेय जात आहे आराफत बाईला. यानंतर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह ज्यांच्याकडून केली गेली ते आमचे मित्र, त्यांनी कृपया जवळ या. आपापली नावं सांगायची आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ज्या ज्या विजेते जोडे आहेत ते ताबडतोब मैदानात आला. निलेश पडवेकर आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेप आहे. मी विनंती करतो विजय शेठ जोडे यांना विनंती असेल आपण निलेश पडवेकर यानंतरचा सन्मान मित्रा ज्या युट्यूबरनं आपली कामगिरी चांगली बजावलेली आहे. शर्मिल घाट, चला ठीक आहे, पण सर्व युट्यूबवाल्यांचं या ठिकाणी कौतुक असेल, कारण आजची स्पर्धा मोठी करण्यासाठी यांनी उत्तम प्रकारचं सहकार्य आजच्या या आयोजकाने केलंय.